नमस्कार मित्रांनो, शासनामार्फत शेतकऱ्यांसाठी वेगवेगळ्या योजना राबवल्या जातात। त्यातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे, त्यांच्यात सुधारणा व्हावी, शेतकऱ्यांना मदत व्हावी उद्देश शासनाचा असतो। तर मग अशाच एका योजनेविषयी आपण माहिती बघणार आहोत। तर मग शेतकऱ्यांनो, पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनांमध्ये तुम्ही आता 35% अनुदान मिळू शकता। तसेच 3 कोटी रुपये पर्यंत हे अनुदान मिळवता येईल। तर मग आज आपण पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना याविषयी माहिती बघणार आहोत। तर आपण या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील। कृषी क्षेत्रात सुधारणा घडवून आणण्यासाठी आणि शेतकऱ्यांना सक्षम बनवण्यासाठी केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे। अशाच एका योजनेमध्ये पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना म्हणजेच PMFME स्कीम समाविष्ट आहे। या योजनेचा लाभ घेऊन शेतकरी, उद्योजक, महिला आणि बेरोजगार युवक अन्न प्रक्रिया उद्योग स्थापन करू शकतात आणि त्यासाठी 35% पर्यंत अनुदान मिळू शकते। मग जाणून घेऊया या योजनेची माहिती। मग या योजनेचे मुख्य मुद्दे आहेत अनुदान। तर मग अनुदान किती मिळते? तर वैयक्तिक सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना प्रकल्प किमतीच्या 35% किंवा जास्तीत जास्त 10 लाख रुपये, तर सामायिक पायाभूत सुविधा, इन्क्युबेशन सेंटर आणि मूल्य साखळी घटकांसाठी प्रकल्प किमतीच्या 35% किंवा कमाल 3 कोटी रुपयापर्यंत अनुदान दिले जाते। मग लाभार्थी कोण कोण असेल? तर उद्योजक, शेतकरी, बेरोजगार युवक, महिला, भागीदारी संस्था आणि गट। यात शेतकरी उत्पादक गट, कंपनी, संस्था, स्वयंसेवक गट, सहकारी आणि शासकीय संस्थांचा समावेश आहे। मग अर्थसहाय्य कशा प्रकारे होईल? तर भांडवली गुंतवणूक, सामायिक पायाभूत सुविधा, इन्क्युबेशन सेंटर, स्वयंसेवक गटाच्या सदस्यांना भांडवल, मार्केटिंग आणि ब्रँडिंगसाठी या ठिकाणी अर्थसहाय्य केले जाते, मदत केली जाते। मग विशेष लाभ काय मिळणार आहे? तर आत्मा नोंदणीकृत शेतकरी गट, फार्मर्स ग्रुप, शेतकरी उत्पादक कंपनी आणि वैयक्तिक शेतकरी यांनी प्रकल्प आखताना या योजनेसोबतच कृषी पायाभूत सुविधा योजनेचा लाभ घेतल्यास त्यांना अनुदानासोबत 3% व्याजात सवलत मिळेल। मग योजनेचा आतापर्यंत प्रगती काय आहे? ही योजना कशा प्रकारे प्रगती करते आहे, तर त्याविषयी माहिती बघूया। मग या योजने अंतर्गत 437 लाखांचे लक्ष्य निश्चित करण्यात आले आहे। त्यापैकी 391 लक्षांश साध्य झाले आहे आणि लाभार्थ्यांना आतापर्यंत 13.50 कोटी रुपयाचे अनुदान वितरित करण्यात आले आहे। मग राज्यात 391 नवीन अन्न प्रक्रिया उद्योग सुरू झाले आहेत। अधिक माहितीसाठी लाभार्थी कृषी सहाय्यक आणि तालुका कृषी अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता। अधिक माहितीसाठी PMFME.MOFPI.gov.in या वेबसाईटला भेट द्या। तर मित्रांनो, अशा प्रकारे आपण बघितलं की या योजनेअंतर्गत अनुदान आणि त्या ठिकाणी लाभार्थी, अर्थसहाय्य आणि विशेष लाभ काय आहे याविषयी आपण माहिती बघितली। तर आपणही या योजनेचा लाभ घेऊ शकता। आपण हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल धन्यवाद। व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राइब करा, बेल आयकॉनला क्लिक करा। जय हिंद, जय महाराष्ट्र।